चांदवड तालुक्यातील केद्राई देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या खडकोजर या गावी शेतात गहू या पिकाला पाणी देत असलेल्या दोन सख्या भावांवर दोन बिबट्यांनी अचानक जीवघेणा हल्ला केल्यानं ते शेतकरी झटापट करत त्या हल्ल्यातून सुदैवानं वाचले आहेत। या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड भीती आणि घबराट निर्माण झाली असून गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट असल्याची चर्चा आज प्रत्यक्ष गावकऱ्यांनी अनुभवली आहे। खडकोजर येथील शेतकरी श्री नंदू मोतीराम पगार व श्री बबन मोतीराम पगार हे शेतात गहू या पिकाला बारे देत असताना गव्हाच्या शेतात शिकार खात असलेल्या बिबट्यांच्या जोडीनं शेतकऱ्यांवर हल्ला केला। या झटापटीत शेतकरी यांच्या पोट, हात आणि पाठ या भागांना पंजा आणि दातांनी बऱ्यापैकी जखमा केल्या आहेत। याबाबत मिळालेली माहिती अशी की नंदू पगार व बबन पगार हे गहू या पिकाला पाणी भरत असताना याच शेतात लपलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला। शेतकऱ्यांनी बिबट्याशी झटापट करत असताना त्यांचा मोबाईल त्या ठिकाणी पडला, म्हणून ते आणण्यास जात असताना त्याच शेतामध्ये दुसरा दबा धरून बसलेल्या बिबट्याने या शेतकऱ्यांवर पुन्हा जीवघेणा हल्ला केला। आजूबाजूच्या लोकांनी या बिबटच्या जोडीला मोठमोठे आवाज करत पिटाळून लावले, परंतु या भागामध्ये प्रचंड दहशत बिबट्यांची झाली आहे। जखमींना वडाळभोई प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आलं। त्यावेळी जी लस प्रतिबंधात्मक दिली जाते ती उपलब्ध नसल्यानं तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी दोन्ही जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवलंय। या हल्ल्यामध्ये दोनही शेतकरी प्रचंड भीतीच्या सावटाखाली असून हात, पोट आणि पाठ या भागांवर कमी अधिक प्रमाणात जखमा झालेल्या असल्यानं बऱ्यापैकी रक्तस्राव झाला आहे। चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे, वनपाल वाल्मिक वर्ग, वनरक्षक चंद्रकांत मार्गेपाड, किशोर मोहिते, वनमजूर वसंत देवरे, श्री भारत वाघ, अशोक शिंदे यांच्या मदतीनं रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी वन विभागानं मदत करत आजच त्या ठिकाणी पिंजरा लावलाय। गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील शेतकऱ्यांचे कुत्रे यांना बिबट्यांनी लक्ष केलं आणि आता थेट माणसांवरच चाल करत असल्या कारणानं अनेक लोक भीतीच्या सावटाखाली आहेत। खडकोजर, वडनेर भैरव, शिरवाडे वनी, खंडळवाडी, पिंपळनारे या परिसरात सतत बिबट्यांचा वावर असल्यानं त्याचा परिणाम आता शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामावर देखील होत आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश सलादे, नाशिक।